मैत्रिणींनो, आज बनवूया आपण सातपुडच्या पाटोड्या। त्यासाठी मी हरभरा डाळीचे चना डाळीचे पीठ 2 वाट्या घेतले आहे। हे पीठ चाळणीने चाळून घ्यायचे। आपण पीठ का चाळून घेतले तर त्याच्यात गठुळी होत नाही, म्हणजे वडी आपल्याला पाटोडी चांगली वळता येते। त्यासाठी आता टाकूया 1 चमचा तांदळाचे पीठ, हिंग पावडर थोडीशी, हळद, धना पावडर, चवीनुसार मीठ, थोडी धना जिरा पावडर, हळद आणि थोडेसे मीठ, थोडासा हिंग। आता याच्यात घालूया आपण 2 वाटी चना डाळीचे पीठ घेतले म्हणून 2 वाटी पाणी। पाण्याला उकळी आल्यानंतर थोडेसे पाणी काढून घ्यायचे आणि मगच आपले पीठ टाकायचे। कधी कधी काही डाळीच्या पिठाला पाणी कमी लागते, म्हणून थोडे पाणी आपण काढून घ्यायचे। हवी तर थोडी चटणी तुम्ही टाकू, लाल तिखट टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। मिक्स केल्यानंतर आपल्याला 10 मिनिटं याला वाफवून घ्यायचंय मंद आचेवर। आपले पीठ तयार होते, वाफवले जाते तोपर्यंत आपण करूया त्याचे सारण। त्यासाठी घेतले मी अर्धी वाटी खोबरा किस, थोडेसे तीळ, 1 चमचा कांदा लसूण मसाला, थोडीशी खसखस, मीठ किंचित, आपण केलेला मसाला थोडासा तेलात परतून घेऊया। आपले पीठ शिजून तयार झालेले आहे। कॅरी बॅगमध्ये पीठ टाकून घेतले, ते पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं। आपण लाटण्याने ते पीठ चांगले मळून घ्यायचे। आपल्याला हलक्या हाताने लाटायचे।
आटून झाले. मसाला टाकूया. टाकूया कोथिंबीर थोडी चिरलेली बारीक. आणि हलक्या हाताने आपण वळवून घेऊया. मैत्रिणींनो, आपल्या सातपुरच्या पाटोड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकतात किती छान अशी त्यांना लेअर आलेली आहे आणि मसालासुद्धा छान मिक्स झालेला आहे. ह्या माझ्या सातपुरच्या पाटोड्या तुम्ही निश्चित बनवा. कशा झाल्या ते मला कमेंटमध्ये सांगा. खात राहा, सांगत राहा. धन्यवाद.